तुमचा सिबिल स्कोअर कमी आहे का? लोन रिजेक्ट वारंवार होतोय का? क्रेडिट कार्ड मिळत नाही का? तर हा व्हिडिओ आवर्जून नक्की शेवटपर्यंत बघाच, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे सिबिल स्कोअर म्हणजे नेमकं काय आहे, तो कमी का होतो आणि 750 प्लस कशा पद्धतीने न्यायचा. व्यवस्थित माहिती समजून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड आणि आपण पाहताय माहिती हवी फायनान्स. आजचा विषय खूपच महत्वाचा आहे बरं काय. कानाडोळा करू नका, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. लोन अप्रूव्हल, क्रेडिट कार्ड अप्रूव्हल आणि फायनान्शियल फीचर्स या तिन्ही गोष्टी सिबिल स्कोअरवर अवलंबून असतात. आता बघा, यामधला पहिला पॉइंट आहे सिबिल स्कोअर म्हणजे नेमकं काय. सिबिल स्कोअर म्हणजे तुमचा फायनान्शियल रिपोर्ट कार्ड होय. हा 300 ते 900 मध्ये असतो. 750 प्लस एक्सलंट असते, 700 गुड, 650 हा रिस्क झोन मध्ये असतो. आता आपण दुसरा पॉइंट समजून घेऊया. बँकला सिबिल का महत्वाचा वाटतो. बँक पाहते तुम्ही वेळेवरती पैसे भरताय का, हे सुद्धा महत्वपूर्ण पॉइंट आहे. तुमचा क्रेडिट वापर कसा आहे, तुम्ही वेळेवरती ते परत करताय का, तुमची डिसिप्लिन नेमकी कशी आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे सिबिल स्कोअर कमी का होतो, हे पॉइंट समजून घ्या. हा मुख्य कारण आहे EMI उशिरा भरणे, क्रेडिट कार्ड फुल वापरणे, वारंवार लोन इन्क्वायरी करणे, जुने खाते बंद करणे आणि मिनिमम पेमेंट करणे. हा सुद्धा एक महत्वपूर्ण पॉइंट आहे. त्यानंतर चौथा आहे पेमेंट हिस्ट्री 35% पर्यंत असायला पाहिजे. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. EMI किंवा कार्ड पेमेंट डिले म्हणजे उशीर करणे, स्कोअर डाऊन होतो. याचबरोबर क्रेडिट कार्डचे जे 30% रूल्स आहेत, 30% पेक्षा कमी वापर करणे गरजेचं आहे. क्रेडिट एज जो आहे 15% पर्यंत जुने अकाउंट बंद करू नका. क्रेडिट मिक्स जे आहे 10%, क्रेडिट कार्ड प्लस लोन दोन्ही असणे पॉझिटिव्ह आहे. हार्ड इन्क्वायरी 10%, वारंवार लोन अप्लाय करणे हा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. स्कोअर वाढवण्यासाठी 5 गोल्डन रूल्स आहेत. यामधला पहिला रूल्स आहे टाइमवर पेमेंट करणे, याचबरोबर जे काही वेळेवरती हप्ते भरणे, ऍक्टिव्ह क्रेडिट कार्ड असणे आणि इन्क्वायरी वारंवार न करणे. आता किती वेळा लागतो बघा हे स्कोअर वाढवण्यासाठी. जवळपास 3 महिने इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी लागतं, 6 महिने स्ट्रॉंग प्रोफाईल होते आणि 9 महिने लोन तुमचा सहज रेडी होतो. आता त्याच्यानंतर बघा कॉमन मिस्टेक जे आहेत सिबिल स्कोअरचे ते काय आहेत. मिनिमम पेमेंट, फुल कार्ड वापरणे आणि मल्टीफ्लिस लोन. हे तुमचं पॉइंट लक्षात असू द्या. कोणासाठी महत्वाचं आहे, जॉब करणारे, बिझनेस करणारे, स्टुडंट, सेल्फ एम्प्लॉईज. सिबिल स्कोअर हा फायनान्शियल लाईफचा पाया आहे, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, आज आपण जाणून घेतला आहे सिबिल स्कोअर म्हणजे नेमकं काय, तो कमी का होतो आणि तो सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. या संदर्भातील पूर्ण व्यवस्थित माहिती जाणून घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पर्सनल लोन जे अप्रूव्हल लवकर कशा पद्धतीने करून घ्यायचंय. हे जर आपण पाहिलं तर नक्की आपल्याला बँक कोणत्या गोष्टीमुळे ते लोन आपल्याला सहज देतं. म्हणूनच जर तुम्हाला लोन, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स आणि क्रेडिट विषयी प्रॅक्टिकल माहिती हवी असेल तर आपल्या माहिती हवी फायनान्सला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण प्रत्येक योजनेबद्दल असेल किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट बद्दल असेल अचूक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल. प्रत्येक व्हिडिओ तुमच्या आर्थिक आयुष्यासाठी उपयोगी ठरणार आहे. धन्यवाद. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर परत एकदा सांगतोय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.